यवतमाळ शहरातील उच्चभ्रू वस्त्यांमध्ये सुरू असलेल्या वीज चोरीच्या रॅकेटचा महावितरणाने मोठा पर्दाफाश केला आहे। पांढरकवडा मार्गावरील गुलशन नगर कोहिनूर सोसायटीसह विविध भागांमध्ये टाकलेल्या धाडीत तब्बल 50 लाख रुपयाहून अधिक किमतीची वीज चोरी उघडकीस आली आहे। विशेष म्हणजे या कारवाईत वीज मीटरमध्ये अत्याधुनिक पद्धतीने छेडछाड केल्याचे समोर आले आहे। राजकीय क्षेत्राशी संबंधित व्यक्तीशी नावे चर्चेत आहेत। अवघ्या 1.5 तासात झालेल्या धडक कारवाईने संपूर्ण शहरात खळबळ उडालेली आहे। नेमकी कशी होत होती वीज चोरी आणि महावितरणाच्या पथकांना काय आढळले, पाहूया हा विशेष रिपोर्ट। यवतमाळ शहरात वाढत्या वीज चोरीला आळा घालण्याकरिता महावितरणने विशेष मोहीम हाती घेतली आहे। या मोहिमेअंतर्गत पांढरकवडा रोडवरील गुलशन नगर, कोहिनूर सोसायटी आणि इतर उच्चभ्रू भागांमध्ये एकाच वेळी तब्बल 15 पथके उतरवण्यात आली आहे। महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी घराघरांची तपासणी सुरू करताच अनेक धक्कादायक प्रकार समोर आलेत। काही ठिकाणी 20 मीटरला जामर बसवून मीटरचे रीडिंग कमी दाखवले जात होते, तर काही घरांमध्ये रिमोट कंट्रोलच्या साहाय्याने मीटरची गती नियंत्रित केली जात असल्याचे आढळलेत। याशिवाय बायपास कनेक्शन आणि थेट आकोडा टाकून वीज वापरण्याचे प्रकारही उघड झालेत। महावितरणाच्या तांत्रिक तपासणीत अत्याधुनिक पद्धतीने मीटरमध्ये छेडछाड करण्यात आल्याचे स्पष्ट झालेत। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर महसूल बुडाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। विशेष बाब म्हणजे या कारवाई दरम्यान काही प्रभावशाली आणि राजकीय क्षेत्राशी संबंधित व्यक्तींची नावे समोर आल्याची चर्चा शहरात रंगली आहे। या कारवाईची माहिती मिळताच काही संशयितांनी घरे बंद करून परिसरातून निघून गेल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाली आहे। नागरिकांमध्येही या कारवाईची जोरदार चर्चा सुरू आहे। महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी अवघ्या 1 ते 1.5 तासांच्या कालावधीत 50 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीची वीज चोरी शोधून काढली आहे। संबंधितांवर वीज कायद्यानुसार दंडात्मक आणि फौजदारी कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। यवतमाळ जिल्ह्यात सध्या 25% अधिक वीज तूट असल्याचे सांगितले जात आहेत। अशा परिस्थितीत वीज चोरीमुळे प्रामाणिक ग्राहकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडतो आणि वीज व्यवस्थेवरही परिणाम होतो। त्यामुळे नागरिकांनी वीज चोरी रोखण्याकरिता पुढाकार घ्यावा आणि संशयास्पद प्रकारांची माहिती महावितरणाला द्यावी, असे आवाहन अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली यांनी केले आहे। महावितरणाच्या या धडक मोहिमेमुळे वीज चोरट्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आगामी काळात अशाच कारवाया आणखी तीव्र केल्या जाणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत। ज्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये विजेची चोरी आहे त्या भागामध्ये धडक देऊन विजेची चोरी शोधून काढणार आहेत। फार मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीच्या ह्या चोऱ्या आहेत। सगळ्याच पद्धतीचे याच्यामध्ये आपल्याला सापडते आहे। आपल्याला याच्यामध्ये रिमोट कंट्रोलनी मीटर बंद करणे हे सुद्धा सापडलेलं आहे। आपल्याला याच्यामध्ये जॅमर लावून मीटरचा डिस्प्ले घालवणे हे सुद्धा सापडलेलं आहे। याच्यामध्ये आपल्याला सर्व्हिस वायरला टॅप करून डायरेक्ट विद्युत पुरवठा घरामध्ये घेतलेला सुद्धा आढळलेला आहे। याच्यामध्ये न्यूट्रल कट केलेला सुद्धा आपल्याला आढळलेला आहे। म्हणजे सगळ्याच पद्धतीच्या ज्या ज्या चोऱ्या होतात त्या सगळ्याच चोऱ्या आपल्याला सकाळपासून आतापर्यंत सापडलेल्या आहेत। याच्यामध्ये रिमोटद्वारे मीटर बंद करून देणाऱ्या टोळ्या किंवा अशी माणसं आहेत मोठ्या प्रमाणामध्ये। आणि आता जेव्हा आपण ह्या चोऱ्या पकडणार आहे याच्यामध्ये जे आपण इलेक्ट्रिसिटी ॲक्टमध्ये कारवाई करणार आहे त्याच्यामध्ये ज्या लोकांनी अशा पद्धतीने मीटर बंद करण्याकरता मदत केलेली आहे त्यांना सुद्धा शोधून त्यांच्यावर सुद्धा आपण पोलीस कारवाई करणार आहे। दंडात्मक कारवाई होते। याच्यामध्ये जी काही वीज चोरी त्यांनी केलेली आहे त्या वीज चोरीचं असेसमेंट केलं जातं आणि FIR केला जातो। जर त्यांना FIR केल्यानंतर जर त्यांनी तो न्यायालयीन प्रक्रिया टाळायची असेल तर त्याच्यामध्ये त्यांना कंपाऊंडिंग चार्जेस भरून ती केस कंपाऊंडसुद्धा करता येते। वीज ग्राहकांना मी असं आवाहन करेल की प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विजेची चोरी आपल्या जिल्ह्यामध्ये होते आणि ह्या चोरीमुळे जो काही शासकीय आपल्याला यंत्रणा किंवा निधी जो मिळायला पाहिजे तो मिळत नाही। आपण असं म्हणूया की विजेची चोरीसाठी आपला जिल्हा बदनाम आहे आणि त्यामुळे चांगल्या पद्धतीचं आपल्या जिल्ह्याचं नाव महाराष्ट्रामध्ये व्हावं, ज्याच्याकरता विजेची चोरी करू नये। यवतमाळमध्ये उच्चभ्रू वस्त्यांमधून 50 लाखाहून अधिक किमतीची वीज चोरी उघडकीस येणे ही अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे। अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून करण्यात येणाऱ्या या चोरीमुळे महावितरणाला मोठा अधिक फटका बसून प्रामाणिक ग्राहकांनाही त्याचा फटका सहन करावा लागत आहे। आता या प्रकरणात आणखीन कोणती मोठी नावे समोर येतात
आणि संबंधितांवर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.